हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण घटपर्णी या वनस्पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फुलणाऱ्या वनस्पतीची जसजशी उत्क्रांती झाली तसतसेच उत्क्रांत झाले त्या वनस्पतीची पाने, फुले, फळे खाऊन जगणारे कीटक. तुम्ही तुमच्या आसपासच्या वनस्पतीचे डोळस निरीक्षण केलेत तरी तुम्हाला हे वनस्पतीचे विविध अवयव खाणारे कीटक, त्यांच्या अळ्या अगदी मुबलक प्रमाणात दिसतील. पण या एकमार्गी खादाडीला काही प्रमाणात शह दिला आहे. हेच कीटक खाणाऱ्या कीटकभक्षी वनस्पतींनी. निसरड्या भिंतींमुळे कीटकभक्षी वनस्पती म्हणून आपल्यासमोर नाव येते ते घटपर्णी किंवा पिचर प्लांटचं. भारतात मेघालयात वाढणाऱ्या एकमेव घटपर्णीचं शास्त्रीय नाव आहे नेफेन्थिस खासियाना. जिथे ही वनस्पती वाढते त्या मेघालयातील खासी टेकड्यांवरून हे नाव आलं आहे. खासी घटपर्णीच्या पानांच्या टोकाशी एक घट्ट म्हणजे पिचस तयार होतो. या 15 ते 60 सेंटीमीटर असणाऱ्या उभ्या आकाराच्या घटाला लालसर रंगाचं एक झाकणही असते. या घटावर कीटक आकर्षित होतील अशी खास डिझाईनही असतात. या डिझाईनमुळे आकर्षित होऊन घटाच्या कडेला बसलेला कीटक आतून निसरड्या भिंतींमुळे खाली घसरतो. घटाच्या आत तळाशी पाण्यासारखा चिकट द्रव असतो. या द्रवात पडलेल्या कीटकांचं पचन होईल असं द्रव असते. खाली घसरून पडलेल्या कीटकाला उभ्या निसरड्या भिंतीमुळे परत वर जाणे जमत नाही. तो खालच्या पाण्यात बुडून मरून नंतर विरघळून जातो आणि त्यांच्या शरीरातील मूलद्रव्य घटपर्णी शोषून घेते आणि स्वतःच्या वाढीसाठी वापरते. सुमारे 200 जाती मेघालयातील स्थानिक लोक घटपर्णीला तिवराकोट, मेमांग, कोक्सी अशा नावांनी ओळखतात. या दुर्मिळ वनस्पतीच्या संरक्षणासाठी बाघमारा पिचर प्लांट वन्यजीव अभयारण्य स्थापित केले गेले आहे आणि 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या अभयारण्याभोवतीचा 60 किलोमीटरचा प्रदेश पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. जगभरात घटपर्णीच्या सुमारे 200 जाती आढळतात आणि आपल्या खासी घटपर्णीप्रमाणेच त्या प्रत्येक जातीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. एक जाती तर सुप्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डेव्हिड ॲटनबरो यांच्या नावाने नेफेन्थिस ॲटनबरी म्हणून ओळखली जाते.